सर मला पहिला उकार मू, मला दुसरा उकार मू, तसं रला पहिला का दुसरा उकार असतो का? बघा विद्यार्थी मित्रांनो, आता प्रश्न विचारलाय मुलाने काय की गुरुजी जसा मला पहिला आणि दुसरा उकार असतो, कला पहिला आणि दुसरा उकार असतो, तसा रला पहिला आणि दुसरा ह्रस्व आणि दीर्घ उकार असतो का? यस, हो मुलांनो, हो बाळांनो, काय र हा कंपित वर्ण आहे, र हा कंपित वर्ण आहे, दंड नसलेला वर्ण आहे, तो 4 प्रकारे लिहिला जातो, त्याचा व्हिडिओ मागे बनवलेला आहे। मग गुरुजी सांगा पुढं, या ठिकाणी लक्षात घ्या बाळांनो, काय र ला पहिला उकार रू अशा पद्धतीने लिहिला जातो आणि आपल्याला फरक जाणवत नाही, पण दुसरा उकार जो आहे दीर्घ तो कसा लिहिला जातो तर ह्या असा लिहिला जातो। फरक काय, याच्या पोटामध्ये डायरेक्ट या ठिकाणी असं लिहिल्या जातं आणि या ठिकाणी अशा पद्धतीने लिहिल्या जातं। याला म्हणायचं पहिला उकार, पहिला उकार, याला म्हणा दुसरा उकार, याला म्हणा ह्रस्व उकार आणि याला म्हणा दीर्घ उकार। म्हणजे र ला सुद्धा 2 उकार असतात। समजलंय? जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।